एका छोट्या गावात राधा नावाची एक गरीब महिला राहत होती. राधाचा संसार अतिशय हलाखीचा होता. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर तिच्यावर 2 लहान मुलांची जबाबदारी आली. उपजीविकेसाठी ती शेतात मजुरी करत असे. रोज सकाळी पहाटे उठून ती मुलांसाठी अन्न तयार करायची आणि त्यांना शिकवण्यासाठी गावच्या शाळेत पाठवायची. तिचे स्वप्न एकच होते, तिची मुले शिकून मोठी माणसे व्हावीत आणि गरिबीच्या या चक्रातून बाहेर पडावीत. मात्र परिस्थिती तिची परीक्षा घेत होती. कधी पावसाळ्यात मजुरी मिळत नसे, तर कधी आजारपणात औषधासाठी पैसे नसायचे. एका थंड संध्याकाळी तिच्या धाकट्या मुलाला ताप आली. गावात डॉक्टर नव्हते आणि जवळच्या शहरात जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. ती मुलाला घेऊन पावसातच पायी चालत निघाली. अत्यंत कठीण प्रवासानंतर ती शहरातील रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले आणि तिच्या मुलाचे प्राण वाचवले. डॉक्टरांनी विचारले, तुम्ही एवढ्या पावसात आणि थंडीमध्ये एवढा प्रवास कसा केला? राधाने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिले, माझं सर्वच माझ्या मुलात आहे. त्याचं आयुष्य वाचवण्यासाठी मला कोणतीही किंमत द्यावी लागली तरी चालेल. राधाच्या प्रेमाने आणि त्यागाने डॉक्टरही भारावून गेले. त्यांनी पुढील शिक्षणासाठी तिच्या मुलांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. राधाच्या कष्टाने आणि प्रेमाने त्या मुलांनी शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या पदावर पोहोचले. राधाची ही कथा सांगते की एका आईचे प्रेम आणि त्याग कोणत्याही संकटावर मात करू शकतात. तिच्या गरिबीने तिचे मन मोठे केले आणि तिच्या प्रेमाने तिला खऱ्या अर्थाने महान बनवले. मित्रांनो, आपली ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. एका छोट्या गावात राधा नावाची एक गरीब महिला राहत होती. राधाचा संसार अतिशय हलाखीचा होता. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर तिच्यावर 2 लहान मुलांची जबाबदारी आली. उपजीविकेसाठी ती शेतात मजुरी करत असे. रोज सकाळी पहाटे उठून ती मुलांसाठी अन्न तयार करायची आणि त्यांना शिकवण्यासाठी गावच्या शाळेत पाठवायची. तिचे स्वप्न एकच होते, तिची मुले शिकून मोठी माणसे व्हावीत आणि गरिबीच्या या चक्रातून बाहेर पडावीत. मात्र परिस्थिती तिची परीक्षा घेत होती. कधी पावसाळ्यात मजुरी मिळत नसे, तर कधी आजारपणात औषधासाठी पैसे नसायचे. एका थंड संध्याकाळी तिच्या धाकट्या मुलाला ताप आली. गावात डॉक्टर नव्हते आणि जवळच्या शहरात जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. ती मुलाला घेऊन पावसातच पायी चालत निघाली. अत्यंत कठीण प्रवासानंतर ती शहरातील रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले आणि तिच्या मुलाचे प्राण वाचवले. डॉक्टरांनी विचारले, तुम्ही एवढ्या पावसात आणि थंडीमध्ये एवढा प्रवास कसा केला? राधाने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिले, माझं सर्वच माझ्या मुलात आहे. त्याचं आयुष्य वाचवण्यासाठी मला कोणतीही किंमत द्यावी लागली तरी चालेल. राधाच्या प्रेमाने आणि त्यागाने डॉक्टरही भारावून गेले. त्यांनी पुढील शिक्षणासाठी तिच्या मुलांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. राधाच्या कष्टाने आणि प्रेमाने त्या मुलांनी शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या पदावर पोहोचले.
राधाची ही कथा सांगते की एका आईचे प्रेम आणि त्याग कोणत्याही संकटावर मात करू शकतात. तिच्या गरिबीने तिचे मन मोठे केले आणि तिच्या प्रेमाने तिला खऱ्या अर्थाने महान बनवले. मित्रांनो, आपली ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.